गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माझे सद्गुरू श्री चंद्रशेखर प्रभू यांचे अनमोल विचार मी आपणासमोर मांडित आहे। कृपया तुम्ही लक्ष देऊन ऐकावे। चित्त हा शुभ्र पांढरा आहे। चित्त हा विषय भोगाने माजतो। विषयांचे भोग याला देऊ नयेत, थोडक्यात टाळावे, त्याच्याने तो क्षीण होतो। चित्ताला आत्म्याच्या हवाली करावे। ईश्वरी चरणामध्ये ध्यान लाव असे चित्ताला वारंवार समजवावे। तो आत्म्याचा प्रतिबिंब आहे। तो म्हणतो की मीच आत्मा आहे। हा चित्त चांदीच्या थाळीसारखे लखलख चमकतो। हा चित्त आपल्याला ध्यान धारणा केल्यानंतर दिसतो, त्याला समजून घ्यावे। तोच चित्त आहे। चित्त हे दोनच गोष्टी करते, एक चिंता आणि दुसरे चिंतन। चिंतन ईश्वरापर्यंत पोहोचवते आणि चिंता चितेपर्यंत पोहोचवते। चिंतनामध्ये ईश्वराची कृपा असते। चिंता केल्याने सर्व काही क्षीण होत असते। म्हणून चित्ताद्वारे कधीही चिंता होऊ देऊ नये। चित्ताद्वारे नेहमी चिंतन करावे। चिंतन हे ईश्वराच्या नावाचे असावे। हरिओम नमः शिवाय।